दर्यापूर येथील ड्रीमलँड सिटीमधील रहिवासी सीआरपीएफ जवान रुपेश मलिये यांच्यावर गुरुवारी दुपारी हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला। रुपेश बाबूलाल मलिये हे त्रिपुरा राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलात गेल्या 18 वर्षापासून कार्यरत होते। कर्तव्यावरून सुट्टी मिळाल्यामुळे ते रेल्वेने दर्यापूर येथे येण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी निघाले होते। प्रवासादरम्यान 21 तारखेला सकाळी रेल्वेतून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती सीआरपीएफ अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना ताब्यात घेतले। संपूर्ण सोपस्कार पार पाडल्यानंतर त्यांचे पार्थिव नागपूर पर्यंत विमानाने आणण्यात आले। तेथून गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान जवानाचे पार्थिव दर्यापूर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। जवानाचे पार्थिव पोहोचताच जवानाचे आई वडील, पत्नी, भाऊ, बहीण यांनी एकच हंबरडा फोडला। त्यावेळेस उपस्थित त्यांचेही मन गलबलून गेले होते। पुष्पहाराने सजविलेल्या शासकीय वाहनातून त्यांची अंतिम यात्रा दर्यापूर शहरातून स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली। पार्थिवासोबत आलेल्या सीआरपीएफ जवानांच्या तुकडीने रुपेश मलिये यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली। अंत्ययात्रेत शहरातील व तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।